नमस्कार. आज आपण दत्तक विधानाद्वारे जमिनीचा वारसा हक्क 7-12 उतार्यावर कसा लावायचा हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. फक्त तोंडनी दत्तक घेतल्याने 7-12वर नाव लागते का? हाच ग्रामीण भागातील जमिनीच्या वादाचा मुख्य मुद्दा असतो. लक्षात घ्या, नुसता घरगुती कार्यक्रम किंवा तोंडी शब्द कायद्याला चालत नाही. त्याने वारसा हक्क अजिबात मिळत नाही. याबाबत 1956च्या हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यात एकदम स्पष्ट नियम दिले आहेत. दत्तक विधान कायदेशीर ठरण्यासाठी त्याची अधिकृत नोंदणी म्हणजेच रजिस्टर्ड डीड असणं अत्यंत सक्तीचं आहे. एकदा का कायदेशीर नोंदणी झाली की दत्तक मुलाला चुलत्याच्या सर्व संपत्तीत सख्ख्या मुलाइतकाच समान हक्क मिळतो. इथे गंमत बघा, दत्तक गेल्यानंतर जन्मदात्या कुटुंबातील मालमत्तेचा हक्क संपतो आणि नवीन कुटुंबात पूर्ण हक्क चालू होतो. पण थांबा, दत्तक मुलगा आणि दत्तक मुलगी यांच्या हक्कात काही फरक असतो का? हा गैरसमज दूर करूया. 2005च्या हिंदू वारसा हक्क कायद्याच्या सुधारणेने हा भेदभाव मुळासकट उखडून टाकला आहे. त्यामुळे मुलांप्रमाणेच दत्तक मुलीलाही वारस म्हणून 7-12 उतार्यावर स्वतःचं नाव लावण्याचा 100% कायदेशीर अधिकार आहे. चला, आता प्रत्यक्षात 7-12वर नाव लावण्यासाठी महसूल कार्यालयात नक्की काय प्रक्रिया असते ते पटापट पाहूया. तलाठ्याकडे अर्ज करताना रजिस्टर्ड दत्तकपत्र, मृत्यूचा दाखला आणि ओळखपत्र ही 3 कागदपत्रे जोडायलाच हवीत. अगदी बरोबर. याच ठोस कागदपत्रांच्या आधारे तलाठी फेरफार नोंद करतात आणि 7-12वर नाव लागण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पण थांबा, फसवणूक टाळण्यासाठी आणि दत्तक विधान कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी 2 महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली अट, जर विरुद्ध लिंगाचे मूल दत्तक घेत असाल तर दोघांच्या वयात किमान 21 वर्षांचे अंतर असणे सक्तीचे आहे. दुसरी अट, साध्या स्टॅम्प पेपरवर केलेला करार कुचकामी ठरतो. दुय्यम निबंधक कार्यालयातच रीतसर नोंदणी व्हायला हवी. तर मग भविष्यातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी दत्तक विधानाची पक्की कायदेशीर नोंदणी झाली आहे ना, याची आजच खात्री करा.